दादा इथवर पाणी होतं, वरी त्या तिथं पाणी तिथपर्यंत पाणी होतं. शुभम त्यांच्याकडं कडब्याच्या ज्वारीच्या काही भुसं होते, भूस हे सगळं वाहून गेलं. जमिनी 2-2 फुटापेक्षा जास्त सगळ्या खांबाळून गेल्या. काहींचे पिकं आता काढणीला आली होती, सोयाबीनपासून कापसापर्यंतचे फळबागा ह्या सगळ्या गेल्या. असं म्हणू नका गाड्या सरकार आता की पहिल्या टप्प्यात मदत करतो, दुसऱ्या टप्प्यात करतो, तिसऱ्या टप्प्यात करतो. आमचं असं म्हणणं आहे हे बघितल्याच्या नंतर, आणि तुम्ही सरकार म्हणून सुद्धा बांधावर येतात सगळ्यांचे, थोडं शेतकऱ्यांचं आक्रोश आणि भावना सत्य समजून घ्या. सगळंच अधिकाऱ्याच्या म्हणण्यानं करू नका. अधिकाऱ्यांना सांगावं आणि तुम्ही करावं. एखाद्या शेतकऱ्याचं लाख रुपये नुकसान झालंय, कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी सांगितलं, पंचनामा केला म्हणून तुम्ही त्याला 7,000 रुपये देणार. ती वेळ आता नाही. आता वेळ कोणची? राज्यातलं एखादी कामं बंद ठेवलं तरी चालेल, पण शेतकऱ्यांना आधार देऊन त्याला उभा करणं खूप गरजेचं आहे. याच्यासाठी तुम्ही जी शेतकऱ्यांना त्याची नुकसान सांगितली, संबंधित गावकऱ्यांनी नुकसान सांगितली, याचा आधार घेऊन त्याला 100% मदत करणं गरजेचं आहे. तरच शेतकरी आता उभा राहू शकतो. नसता पापाच्या वाटेकरी होऊ नका.